उद्या मकर संक्रांत आहे. महिलांनी ही महत्त्वाची कामं करायची आहेत. सूर्याला अर्घ्य द्या, म्हणजेच जल अर्पण करावं. उद्या जलार्पण करताना मंत्र म्हणावा किंवा आदित्य हृदय स्तोत्र म्हणावं. सुगड पूजन करावं. गरोदर महिला पण सुगड पूजन करू शकता. मात्र शवासनींना तुम्ही हे वाण देऊ नका. तर जे सुगड पूजलं आहे ते तुम्ही मंदिरात ठेवू शकता किंवा एखाद्या स्त्रीच्या हाताने ते दुसऱ्याला वाण म्हणून देऊ शकता. या दिवशी सवासनी भोजन घालावं, म्हणजेच सवासनी गेली असेल तर तिच्या नावाने जेवू घालावं. तुमच्या घरात एखादा पुरुष गेला असेल तर त्या पुरुषाच्या नावाने पण जेवू घालावं. उद्या तर्पणविधी करावा. घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे. दिव्याची वात दक्षिणेकडे असावी. दिवा लावल्यानंतर स्तोत्र म्हणायचं आहे किंवा अष्टकम म्हटलं तरीही चालेल. तिच्या दिवशी ज्या महिलांना हळदी कुंकू करायचं आहे ते पण तुम्ही करू शकता. या दिवशी दान करण्याला पण खूप महत्त्व आहे. पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला दान करायचं आहे. दान करताना त्यामध्ये तीळ आणि गूळ याचं दान नक्की करावं.